ज्ञानेश्वर. नाव घेताच मन शांत होतं. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर. केवळ पुस्तकी नव्हे तर अनुभवानं उमलणाऱ्या आत्मिक ज्ञानाचा देव. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भावार्थ दीपिका लिहिली. आणि तुम्हाला माहितीये का, तेव्हा त्यांनी लिहिलं होतं, आळस नको, संशय नको आणि अभिमान तर मुळीच नको. हे वाक्य म्हणजे आयुष्याची गुरुकिल्लीच नाही का? ज्ञानेश्वर, तू जरासं गप्प बसलास तर तुझ्या आजूबाजूचे लोक शांत होतात. जसं ज्ञानेश्वरी वाचताना मनातला गोंधळ निवतो. तू कुणावरही ओरडत नाहीस, पण तुझ्या नजरेत शंका नाही वाटत. तू फार बोलत नाहीस, पण तुझ्या उपस्थितीत मी काहीतरी शिकतोय असं वाटत असतं. ज्ञानेश्वर, अरे कधी कधी वाटतं तू संतांच्या कुळात जन्मलास की काय. कारण तुझं वागणं, तुझं ऐकणं, तुझं समजून घेणं हे सर्वच ज्ञानासारखं हलकं पण खोल असतं बघ. शेवटी एकच वाटतं, लोकांना तू नुसतं आवडतोस असं नाहीये. लोकांना तुझ्यासारखं व्हायचं असतं, हेही तितकंच खरंय. सो ज्ञानेश्वर नावाचे लोक इतके हुशार, इतके शांत, इतके संयमी का असतात माहितीये? कारण त्या नावात ती शक्ती आहे. जे त्या नावाचा अर्थ आहे तो त्यांच्या वागण्यात, जगण्यात आपोआप मिसळतं आणि ते अगदी ज्ञानेश्वरी सारखे ज्ञानी होऊन जातात. दिस रिलीज स्पॉन्सर्ड, पण स्पॉन्सरनं आपलं नाव सिक्रेट ठेवण्याची विनंती केली आहे. इफ यू विश टू स्पॉन्सर अ नेम, युअर्स और युअर लव्ड वन्स, प्लीज DM फॉर डिटेल्स. सो हे सगळे शब्द होते ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीसाठी किंवा ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्तीला ओळखणाऱ्यांसाठी. हो, तोच ज्ञानेश्वर ज्याला आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टॅग करणार आहात किंवा ही रील थेट ज्ञानेश्वर पर्यंत पोहोचवणार आहात. तुम्हाला तुमच्या नावाची, तुमच्या कार्याची, तुमच्या कर्तृत्वाची किंवा तुमच्या बिझनेसची एखादी कस्टमाइज्ड रील बनवून हवी असेल आणि त्याला हवा असेल माझा आवाज, तर इनबॉक्समध्ये मेसेज करा. बेअर मिनिमम चार्जेस आहेत, समजून घ्या. येऊयात जगासमोर. तुमचं कर्तृत्व, माझा आवाज. काळजी घ्या.